कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बँकेमध्ये एटीएम द्वारे पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलकडून अटक करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पनवेल आणि नवी मुंबई परिसरात दिवसेंदिवस बँकेमध्ये एटीएम मधून पैसे काढण्यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक यांना सावध करून त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करतो। या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड आणि पिन घेऊन हातचलाखीने त्यांना दुसरेच एटीएम कार्ड देऊन त्यांचे बँक खात्यातून पैसे काढून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचे गुन्हे घडत असल्याने अशा आंतरराज्य गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सह पोलीस आयुक्त संजय ऐनपुरे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अमित काळे सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजय कुमार लांडगे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एचडीएफसी बँक कामोठे या बँकेतील एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला एका अनोळखी इसमाने मदत करतो। या बहाण्याने त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याकडील एटीएम कार्ड आणि पिन नंबर घेऊन हात चलाखीने त्यांना दुसरा एटीएम कार्ड देऊन त्यांच्याकडून घेतलेल्या एटीएम कार्डने दुसऱ्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम मधून 1 लाख रुपये काढून त्यांची फसवणूक केल्याने कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अशाच बातम्यांसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राइब करा। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।